राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत मुंबईच्या नद्यांचा मुद्दा उचलला आणि पुन्हा नद्यांच्या प्रदूषणावर बोलले। याआधी गंगेच्या पाण्यावरून त्यांचा मोठा वाद झाला होता। तर नेमकं काय म्हणाले ते या सभेत, चला जाणून घेऊया। नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेमेच। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबईच्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एक जोरदार भाषण केलं। यावेळी त्यांनी पर्यावरणाचा एक मोठा मुद्दा उचलला, ज्यात ते म्हणाले मुंबईच्या नद्या आणि त्यांचं प्रदूषण। पण हा विषय त्यांच्यासाठी नवा नाही। याआधीही गंगेच्या प्रदूषणावर बोलून त्यांनी वाद ओढवून घेतला होता। आज त्यांनी काय सांगितलं आणि त्याचा मागचा संदर्भ काय, चला मग सविस्तर जाणून घेऊया। या भाषणात राज ठाकरे म्हणाले, आपण नद्यांना माय म्हणतो, पण मुंबईतल्या मिठी, ओशिवरा, दहिसर, पोईसर नद्या कचऱ्यांनी आणि गटारींनी भरल्या आहेत। पावसाळ्यात पूर येतात, लोकांचं नुकसान होतं, पण सरकार काहीच करत नाही। त्यांनी गंगेच्या प्रदूषणावरही पुन्हा टीका केली। कुंभमेळ्यात लोक पाप धुतात असं म्हणतात, पण त्या पाण्याची अवस्था पहा, कोण तिथे आंघोळ करेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। त्यांनी सरकारला सुनावलं, हा फक्त बोलण्याचा विषय नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य वाचवायचा प्रश्न आहे। याआधीही गंगेवरून राज ठाकरे वादात राहिले आहे। हा पहिलाच प्रसंग नाही जिथे राज ठाकरेंनी नद्यांच्या प्रदूषणावर बोलून वाद निर्माण केला। याच महिन्यात 9 मार्च 2025ला मनसेच्या 19व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी गंगा नदीच्या पाण्यावर मोठं विधान केलं होतं। त्यांनी सांगितलं की त्यांची सहकारी बाला नांदगावकर यांनी महाकुंभमेळ्यात गंगेचं पाणी आणलं होतं, पण ते पाणी प्यायला त्यांनी नकार दिला। इतक्या लोकांनी आंघोळ केलेल्या पाण्याला मी हातही लावणार नाही। आपण नद्यांना माय म्हणतो, पण त्या स्वच्छ का ठेवत नाही, असे ते म्हणाले। या विधानावरून खूप गोंधळ झाला। भाजप आणि शिवसेनेसारख्या पक्षांनी त्यांच्यावर टीका केली, तर काहींनी त्यांच्या मताचं समर्थनही केलं। भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले, लाखो लोकांनी कुंभमेळ्यात आंघोळ केली, ही श्रद्धा आहे, त्यांचा अपमान करणं चुकीचं आहे। तर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी तर थेट प्रश्न विचारला, राज ठाकरे संपूर्णपणे सनातन विरोधी झालेत का? या वादाने राजकीय आणि धार्मिक वर्तुळात मोठी चर्चा घडवली होती। आणि या भाषणात राज ठाकरेंनी मुंबईमधल्या नद्यांबद्दलही त्यांचं मत मांडलं। मिठी नदीचं उदाहरण देत ते म्हणाले, प्रत्येक पावसाळ्यात पूर येतात, कारण या नद्या कचऱ्याने भरल्या आहेत। त्यांनी परदेशातल्या स्वच्छ नद्यांचा दाखला दिला आणि सवाल केला, तिथे नद्यांना मायबाप म्हणत नाही, तरी त्या स्वच्छ का आहेत? आपण का नाही ठेवू शकत? मुंबईतल्या नद्या खरंच गटार बनल्या आहेत आणि त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास होतो। त्यांनी हा प्रश्न जनतेसमोर ठेवला की हे का बदलत नाही। यावर जनतेची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे। आजच्या भाषणानंतर लोकांमध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। काही म्हणाले, राज ठाकरे बरोबर बोलले, नद्या स्वच्छ करायलाच हव्यात, पण काहींना वाटतं की हे फक्त निवडणुकीसाठी नाटक आहे। एका कार्यकर्त्याने सांगितलं, मिठी नदी स्वच्छ झाली तर पूर थांबतील आणि आमचं आयुष्य सुधारेल, पण गंगेवरच्या आधीच्या वादामुळे काही लोक अजूनही नाराज आहेत। राज ठाकरेंनी शेवटी एक आवाहन केलं, आपण सगळ्यांनी मिळून नद्या स्वच्छ ठेवायला हव्यात, सरकारने ठोस पावलं उचलावीत आणि आपण ही जबाबदारी घ्यावी। गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांनी नवीन सुरुवात करण्याचा संदेश दिला। हा नवीन वर्षाचा संकल्प असावा, आपल्या नद्या वाचवायच्या, असं ते म्हणाले। गंगेच्या वादानंतर आजचा मुद्दा तुम्हाला कसा वाटला? मुंबईच्या नद्या स्वच्छ झाल्या तर तुमच्या आयुष्यात काही बदल होईल का? आणि सरकारने काय करावं? खाली कमेंटमध्ये तुमचे मत आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करा बोलेमेच या आपल्या यूट्यूब चॅनलला। आणि तुम्हा सगळ्यांना मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।